हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे चिकन आळणी किंवा मग बरेच जण याला उकड असेही म्हणतात। आमच्याकडे याला हळदी मिठाचं चिकन असे म्हणतात। असो, नावं जरी वेगवेगळी असली तरी चव एकच आहे। आज जे मी चिकन बनवणार आहे ते एकदम हेल्दी आहे आणि चवीला सुद्धा हे हळदी मिठाचं चिकन अप्रतिम लागतं। चला तर मग आपण रेसिपी बघूया। सगळ्यात अगोदर मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। 400 ग्राम चिकन घेतलं आहे। आता याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। आता आपण याला फोडणी देऊयात। इथे मी टोपामध्ये एक पळी तेल घेतलं आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये खडे मसाले टाकणार आहे। यामध्ये 4 काळी मिरी, 2 लवंग आणि दालचिनी घेतली आहे। लसूण आणि कोथिंबीर उकळीमध्ये ठेचून घेतलं आहे। हे सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। आता हे तेलावरती छान फ्राय करायचं आहे। मग यामध्ये हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन टाकायचं आहे। हे सुद्धा यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता चिकन शिजण्यासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, जेणेकरून चिकनला पाणी सुटेल आणि ते खाली लागणार नाही। अशा प्रकारे झाकणावरती पाणी टाकायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघूया चिकनला पाणी सुटलं आहे का? तर चिकनला पाणी सुटलं आहे। आता 15 ते 20 मिनिट हे चिकन शिजण्यासाठी ठेवायचं आहे। वरती जे पाणी ठेवलं होतं त्यातील थोडं पाणी मी यामध्ये टाकणार आहे। मला पाणी थोडं कमी वाटलं त्यामुळे मी थोडं पाणी यामध्ये टाकलं आहे। आता आपण बघूया चिकन शिजलं आहे का? तर चिकन व्यवस्थित शिजलं आहे। अशा प्रकारे आपलं आळणी किंवा मग चिकनची उकड तयार आहे। तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा लहान मुलांना चिकन द्यायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा। अप्रतिम लागतं हे हळदी मिठाचं चिकन। हे तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा मग भाताबरोबर तर ऑलवेज टेस्टीच लागतं। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा प्रकारे जर तुम्ही हळदी मिठाचं चिकन बनवलं तर तुम्ही परत परत बनवून खाल, कारण एवढं टेस्टी लागतं हे चिकन। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।